तू वाचवलंस मला, नाहीतर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. पण तू ढाल बनून उभी राहिलीस. मी खूप वाईट वागले, मनाला लागेल असं बोलले तुला सतत. मला माफ कर, चूक झाली माझी. माफी नको मागू. तुझ्या बोलण्याचं मला कधीच वाईट वाटलं नाही. मी तुझी ताई आहे ना. रंजना, आम्ही फार वाईट वागलो तुझ्याशी. आंधळे झालो होतो आम्ही. आमच्या मनाचा कच्चेपणा तुझ्या प्रजापती मामाने दाखवून दिला आम्हाला. तुझ्या मामाने आमच्या चुकीची जाणीव करून दिली. माफ कर आम्हाला. पण मामा कुठे? थोड्या वेळापूर्वी घरातच होता ना? हो, घरातच होते, पण क्षणात गायब झाले. कुठे गेले कळालंच नाही. हे तुझं कमंडलू अंगणात होतं. काका, काकू, माझ्या आयुष्यात 3 मोठ्या समस्या होत्या. घरच्यांचा त्रास, देवेशचा आजारपण आणि त्या अभिरामचा जाच. या तिन्ही समस्या संपल्या माझ्या आयुष्यातल्या. एक समस्या प्रजापती मामाने सोडवली, एक समस्या त्या नारायण वैद्यांनी सोडवली, आणि त्या अभिरामला कोणी दुसऱ्यानेच थोपवलं. ही तिन्ही माणसं माझ्या मदतीला एकदम कशी काय धावून आली? हे सर्व एकाच दिवशी? ताई, या प्रश्नाचं उत्तर फक्त स्वामी आजोबाच देऊ शकतात. आज दत्त जयंती आहे. स्वामी स्थानावर खूप मोठा उत्सव असणार. चल आपण दर्शनाला जाऊया. हो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथेच मिळतील. चल. थांबा. काय झालं काकू? जाऊ दे ना आम्हाला. आम्ही सुद्धा येणार आहोत तुझ्या बरोबर. आपण सगळे जाऊया. स्वामी, तुमच्या कृपेने माझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या सुटल्या. जे अडकून पडलं होतं, जे अशक्य होतं, ते सगळं तुमच्या कृपेने मार्गी लागलं. एक गोष्ट मला सतावते. ज्या 3 व्यक्तींनी माझी मदत केली, ज्यांनी माझं आयुष्य बदललं, जे अचानक गावात आले आणि आज मी त्यांना शोधते, ते कुठेच नाहीयेत तिघे. स्वामी, मला त्यांना भेटायचंय. मला त्यांचे आभार मानायचेत. त्यांनी मला खूप भेटवस्तू दिल्यात. मलाही त्यांना काहीतरी द्यायचंय. ते तिघे इथेच आहेत. शिव शंकर शंभो.
स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दत्तवतारी स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी, या तिन्ही रूपात तुम्हीच होतात तर. तुमच्याच कृपेने माझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर झाल्या स्वामी. दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे जतन आणि महेश म्हणजे संहार. तुमच्या आजवरच्या भक्तीवर प्रसन्न होऊन दत्त जयंती निमित्ताने आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणला. नात्यांना नवा जन्म दिला. तुझ्या भावाचा आजार दूर करून तुझं आणि तुझ्या भावाचं आयुष्य जतन केला. अभिरामला त्याच्या चुकीची शिक्षा देऊन वाईटाचा संहार केला आणि तुमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन दत्त जयंतीच्या निमित्ताने पूर्ण दत्त अवतार धारण करून तुम्हाला दर्शन देणं हीच आमच्याकडून तुम्हाला भेट. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. स्वामी, मी काल एके ठिकाणी प्रवचनाला गेलो होतो. तिथे एका भक्तानी मला प्रश्न विचारला की स्वामींची भक्ती करतो पण या भक्तीमध्ये माझं मन लागत नाही. त्यांनी मला विचारलं मन शांत कसं करायचं. मी त्याला म्हटलं स्वामींना विचारून सांगतो. सोपं आहे. बळा एक काम कर, आज जा. जा घेऊन ये. जशी आज्ञा स्वामी. या प्रत्येक मडक्यात प्रत्येकाने तुम्हाला हवी तेवढी माती भरा. उचला घे.
कपिलताई, अहो हे काय करताय? प्रमाणापेक्षा जास्त माती भरताय तुम्ही मडक्यात. अहो अशाने मडकं फुटेल. नाही फुटणार गयाते. तसे स्वामी म्हणालेत ना, जेवढं जास्त भरता येईल तेवढं जास्त भरा, म्हणून मी जास्त भरते. आणि काय आहे, गेल्या वेळेस स्वामींनी काही सांगितलं होतं, त्यावेळेस मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही हो, आणि मग माझं फार नुकसान झालं, धन मिळालं नाही. या वेळेस ही संधी वाया जायला नको, म्हणून जेवढं जास्त भरता येईल तेवढं जास्त भरतीये. इथे द्या. सगळी मडकी आमच्या समोर आणून ठेवा. स्वामी, अहो मी भरलेला मातीचंच मडकं कसं फुटलं? तुम्हीच काहीतरी केलात ना? मडक्याची जेवढी क्षमता आहे तेवढीच माती भरावी, नाहीतर हे असं होता. माणसाच्या आयुष्याच्या बाबतीतही हेच होतं. माणूस सुख मिळवायला इतका हपापतो की दिसेल त्या मार्गाने सुख मिळवायचा प्रयत्न करतो. मग अजून ओरबाडतो. ज्याप्रमाणे हे मडकं अति माती भरल्याने फुटलं, त्याचप्रमाणे मन सुखाच्या मागे अति धावल्याने शांतता हरवून बसतं. हा तेव्हा संपते जेव्हा तुम्हाला जाणवतं की जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे. अरे मन समाधानी झालं की शांत होतं आणि मग भक्तीत रमतं, सत्कर्मात रमतं. हे दुसरं मडकं ही तूच भरलंस ना? हो स्वामी. काही नाही, इतकी हाव सुटते की स्वतःला जे मिळतंय ते अपुरं वाटतं, आणि मग ते दुसऱ्याचंही ओरबाडू लागतात. आमच्या वीणाच्या बाबतीतही हेच झालंय. तिचं सुखही ओरबाडून घेतलं गेलंय. शिव शंकर शंभो. अरे ऐका, अरे ऐका रे. आई, बाबा, बोलव आता तुमच्या स्वामींना. आई, बाबा, आली मोठी. चल. ए, रडताय काय? उचला ती गाठोडे, निघायतून. रडा. आता घरासाठी आयुष्यभर रडतच राहायचंय तुम्हाला.
वीणा पाणी दे पाणी दे. पुन्हा तेच स्वप्न पाहिलंस का? वीणा बाळा, अगं इतके दिवस झाले आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढलेलं, पण अजूनही तू त्या धक्क्यातून बाहेर आलेली नाहीयेस. तुम्ही आला आहात. आपलं स्वतःच हक्काचं घर होतं ते. किती आनंदात होतो आपण. ते सोडून इथे धर्मशाळेत राहावं लागतं. आपलं सुख आपल्याकडून हिरावून घेतलंय त्या रणजित काकांनी. हे बघ विना बाळा, आपलीच माणसं वैरी झाली की असं होतं. आणि त्यात तो माझा चुलत भाऊ, त्याला आपलं सुख बघवलं नाही. आणि त्यात तो वतनदार. पंचक्रोशीतली सगळी सरकारी यंत्रणा त्यांच्याच नियंत्रणाखाली आहे. त्यांच्याकडून आपलं घर, आपली संपत्ती आता पुन्हा मिळवणं अशक्य आहे. नाही आई, आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामींना काहीही अशक्य नाही. स्वामींवर विश्वास ठेवा. ते आपल्याला आपलं घर नक्कीच परत मिळवून देतील. अगं तुझं बरोबर आहे बाळा. अगं त्याच विश्वासावर जगत आहोत आपण. पण स्वामींना आपली दया कधी येणार कुणास ठाऊक. स्वामींनी अजूनही कुठलीही पावलं उचलली नाहीत. आमचे भोग कधी संपणार आहेत? आम्हाला आमचं घर कधी मिळणार स्वामी? मार्ग दाखवा स्वामी, मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. संकटात सापडल्यावर असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण म्हणून उत्तर शोधायचं नाही हे योग्य नाही. शिव शंकर शंभो. बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कुठल्याही सकारात्मक विचारांना कुठलेही विष मारू शकत नाही आणि कुठल्याही नकारात्मक विचारांना कुठलेही औषध वाचवू शकत नाही. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.